लातूर शहर आणि आजूबाजूच्या लहान खेडेगावांना जोडणारी प्रमुख वाहिनी असलेली लातूर शहर महानगरपालिकेची सिटी बस सेवा गेल्या 5 ते 6 दिवसांपासून बंद झाली होती. लातूर मनपाने संबंधित टेंडरधारकाला थकीत बिल अदा न केल्यामुळे संबंधित एजन्सीने सिटी बस सेवा बंद केली होती. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांचे प्रचंड हाल होत होते. तर ऑटो रिक्षा चालकांनी सिटी बस सेवा बंद असल्याचा फायदा घेत प्रवाशांकडून अव्वाच्या सव्वा भाडे घेऊन लूट सुरू केली होती. आणि प्रवाशांची हीच व्यथा आणि विस्कळीत झालेल्या सिटी बस सेवेचं भीषण वास्तव एकमत डिजिटलच्या माध्यमातून प्रसारित करण्यात आल्यानंतर प्रशासनाने एकमत डिजिटलच्या बातमीची गंभीर दखल घेत आजपासून सिटी बस सेवा पूर्ववत सुरू केली आहे. आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नितीन बनसोड यांनी. लातूर शहर महानगरपालिकेची सिटी बस सेवा जी आहे ती गेल्या 5 ते 6 दिवसापासून विस्कळीत झाली होती, बंद झाली होती. मात्र ती आज 2 ऑगस्ट रोजी सुरू झालेली आहे. आपण पाहू शकतो लातूर शहरातली सिटी बस सेवा जी आहे ती गेल्या 5 ते 6 दिवसापासून बंद होती. कारण या सिटी बसचं जे बिल आहे ते महानगरपालिकेनं बिल दिलं नव्हतं, थकीत बिल जे आहे ते अदा केलं नव्हतं. त्यामुळं ही सिटी बस जी आहे ती गेल्या 5 ते 6 दिवसापासून या ठिकाणी बंद होती. त्यामुळं एकूणच प्रवाशांचे मोठे हाल होत होते आणि प्रवाशांचे हाल या ठिकाणी होत असताना प्रशासन मात्र गांभीर्याने याकडे घेत नव्हतं, याकडे बघत नव्हतं. मात्र काल एकमत डिजिटलच्या माध्यमातून ही बातमी प्रसारित होताच या ठिकाणी प्रशासनाने या बातमीची गंभीर दखल घेत आज सिटी बस सेवा जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे. जे या सिटी बसचं टेंडर ज्या एजन्सीला देण्यात आलेलं आहे त्या एजन्सीला काही प्रमाणात पैसे पुरवून हे सिटी बस सेवा जी आहे ती पुन्हा या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे. मात्र आज रविवारच्या दिवशी जे 2 ऑगस्टच्या दिवशी फक्त 6 सिटी बस जे आहेत त्या शहरातून धावताना आपल्याला दिसत आहेत. लातूर शहरातल्या गंजगोलाईमध्ये प्रामुख्याने मुख्यतः जर पाहायला गेलं तर सिटी बससाठी मोठ्या प्रमाणात लोक जे आहेत ते वाट पाहत राहतात किंवा सिटी बसची या ठिकाणी वाट पाहतात. त्यामुळं कुठं ना कुठं सामान्य प्रवाशांना जो आहे तो दिलासा या ठिकाणी या सिटी बस सेवेमुळे मिळालेला आहे. आणि एकूणच गेल्या 5 ते 6 दिवसापासून ही सिटी बस सेवा बंद असल्यामुळं या ठिकाणी ऑटो चालकांनी मात्र या ठिकाणी प्रवाशांची लूट केली होती. मोठ्या प्रमाणात भाडेवाढ करून या ठिकाणी प्रवाशांची अक्षरशः अव्वाचे सव्वा भाव घेऊन प्रवाशांची लूट या ठिकाणी करण्यात आली होती. मात्र प्रवाशांची लूट जी आहे ती आता सध्या थांबलेली आहे. आणि अशा पद्धतीनं आपल्या शहराची प्रमुख वाहिनी समजली जाणारी सिटी बस सेवा जी आहे ती पूर्ण क्षमतेने या ठिकाणी सुरू झाल्यामुळं आता या आपल्या लाडक्या सिटी बस सेवेसाठी ही सगळी मंडळी जी आहे ते प्रवासी जे आहेत ते सिटी बसची वाट पाहताना या ठिकाणी गंजगोलाईतल्या सिटी बस स्टॉपवरती आहेत ते थांबलेले आहेत. आणि गेल्या 5 ते 6 दिवसापासून ही सिटी बस सेवा बंद होती. मात्र आज ही सिटी बस सेवा सुरू झाल्यामुळं एकूणच प्रवाशांमध्ये एक आनंदाचं आणि समाधानाचं वातावरण यामुळे निर्माण झालेलं आहे. आणि उद्यापासून जे आहे ते संपूर्ण क्षमतेने सगळ्या सिटी बस जे आहेत त्या शहरामधून धावणार आहेत. त्यामुळे एकूणच सर्वसामान्य जे प्रवासी आहेत त्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील गवळीसह नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर. Thanks for watching Ekmat Digital.